नमस्ते सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर इथे मी शंकरपाळे बनवत आहे. मैदा घेतलेला आहे, त्यात ओवा, जिरे, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं कोमट करून तेल टाकलं आहे. पीठ मळून घेतलं आहे व्यवस्थित. आधी चोळून घ्यायचं त्याला, नंतर पीठ मळून घ्यायचं. असं थोडंसं लय गच्च पण नाही, हे पण नाही. खायचं सोडा वगैरे टाकायचा नाही, कारण त्यामुळे खूप जास्त वेगळेच होतात आणि तेलकट बनतात शंकरपाळे. तर तुम्ही म्हणत असताल अचानक कशी काय शंकरपाळे इथं करायला, कोणता सण वगैरे काहीच नाही. मी तिरुपतीला मागच्या वेळेस गेले होते, पण व्हिडिओज टाकणं झालं नाही, कारण मोबाईल बी खराब झाला होता, त्यामुळे व्हिडिओज टाकले नाहीत मी. म्हणून आता तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं व्हिडिओ. तर तिकडे जाताना हे शंकरपाळे घेऊन गेले होते, कारण तिकडं खाण्यासाठी एवढं आपल्या इकडलं नसतं, त्यामुळे शंकरपाळे बनवले होते. चिवडा बनवला होता, पुन्हा खारे शेंगदाणे वगैरे नेले होते, लाडू बनवले होते. लाडूची रेसिपी शेअर केली होती मी त्यावेळेसच, पण हे राहिलं होतं. आणि यामध्ये बालाजीचं कुठं कुठे फिरलो आम्ही, ते पण सर्व मी शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. इथं शंकरपाळे वगैरे सर्व झाले होते माझे, बॅग वगैरे भरून रेडी होते. कोणी कोणी काय करतं, किती बी हे घेऊन जातं पसारा, पण तेवढं काही घेऊन जायचे नाहीत कपडे वगैरे. 2-3 ड्रेस घेऊन गेले तरी जमतंय. तर इथं आमचे नंदची ननंद होती, त्या इथं ओवीचे पप्पा, माझी आई, आम्ही सगळे बसलो होतो ट्रेनमध्ये. हे बघा ओवी. हैदराबादपर्यंत आम्ही लोकल ट्रेनच गेलो होतो. तिथून पुढे आमचं बुक होतं, बुकिंग केलेलं होतं. तर बघा माझी बहीण, मी सर्वजण बसलेले आहेत. खूप मजा येत होती ट्रेनमध्ये. ओवी तर तिथली उठलीच नाही, मला खिडकीपाशीच बसायचं आहे म्हणून. आणि नंतर इथे आम्ही पोहोचलो होतो सकाळ रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन, रूम बुक केल्या होत्या तिथे. फ्रेश वगैरे होऊन इथे आम्ही सर्व इथं आतमध्ये एक बालाजीचं हे आहे, तर तिथं फोटो वगैरे आम्ही काढत होतात सर्वजण. ते सभागृहामध्ये सर्वांना बसवलं जातं ना, त्याच्या इकडं समोरच आहे हे. तर इथं बघा किती मस्त आणि खूप एवढं निसर्गरम्य वातावरण आहे, खूप छान. स्वच्छता पण खूप छान आहे. तर इकडं गेलो होतो आम्ही फिरायला. ते पापनाशी नदी आहे, तिकडे गेलो होतो. तर तिथलं पाणी जर डोक्यावर घेतलं तर आपले सगळे पाप धुवून निघतात असं म्हणतात. तिथं पण गेलो होतो. खूप माकडं होते बघा. माकडं तर माणसाच्या एकदम जवळच येतात. माझ्या पप्पांनी त्याला बिस्किट दिलं होतं खायला. तर हे आहे बघा पापनाशी. तर इथं आंघोळ करतात सर्वजण. आम्ही पण आंघोळ वगैरे केली नाही, पण थोडं असं डोक्यावर पाणी घेतलं. आणि बघा हे किती मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. हे ओवीच्या पप्पांनी, मी वगैरे सर्वांनी थोडं डोक्यावर पाणी घेतलं. ओवीच्या पण थोडं टाकलं होतं. आधी तिरुपतीला जाण्याच्या अगोदर आम्ही इकडेच फिरलात आदल्या दिवशी, कारण दुसऱ्या दिवशी बालाजीकडे जायचं होतं शुक्रवारी जावळ काढण्यासाठी. आणि नंतर तिथं एक छोटंसं दुसरं पण मंदिर होतं. इथं मोबाईल वगैरे हे अलाउड नव्हतं इकडं वरी बालाजीकडं, तिरुपतीकडे. इथं आमचे दर्शन वगैरे सर्व झाले होते. ओवीचं जावळ पण काढलं होतं, पण तिकडं मोबाईल अलाउड नसल्यामुळं तिकडलं काही शूटच केलं नाही मी. हे बाहेर दर्शन करून आपण बाहेर येतात ना, त्या टायमिंगचा व्हिडिओ आहे हे. आम्ही सकाळपासून तरी दर्शनाला लागलो होतो दर्शन घेण्यासाठी. तर आमचं दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन झालं होतं. तर तिथून थोड्या वेळासाठी आम्ही बाहेर वगैरे गेलो सभागृहातून. जायला जमते, नंतर पुन्हा त्याच सभागृहात येऊन थांबायचं, म्हणजे आपल्याला पुढं पाठवतात. इथून आम्ही नंतर बालाजीचं दर्शन वगैरे सर्व घेऊन आमच्या घरी निघालतो इकडं येण्यासाठी. तर बघा हे परिसर किती मस्त आहे तिकडला, बालाजीकडं तिरुपतीकडला. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे, सर्वच मस्त छान आहे. आणि रूम वगैरे पण एवढं एकदम स्वच्छ असतात सर्व तिथं, एकदम खूप भारी असतं. आणि प्लास्टिकच्या बॉटल वगैरे घेऊन जाऊ देत नाहीत वरती. आपल्याला काचेच्या वगैरे बॉटल घेऊन जावं लागतात, आणि आपल्या वापरण्यात येणार स्टीलच्या वगैरे बॉटल आपण घेऊन जाऊ शकतो. त्यामुळं जर कोणाला जायचं असेल तर त्यामुळं सांगितलं मी. तर इथेच माझा व्लॉग संपवते. इथून पुढे रोज व्लॉग येणार, तर पाहत जा.